मला स्वतःचीच खूप चीड येत होती, कारण की पहिल्यांदाच गावातल्या एका मुलीने माझ्याकडे केकची ऑर्डर दिली. तिला हा केक रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हवे होता. म्हणून मी विचार केला, की लवकर कशाला बनवून ठेवू, मी संध्याकाळी वगैरे बनवीन आणि म्हणून मी हा केक 6 वाजता करायला घेतला आणि मी क्रीम नुकतीच बीट केली होती आणि तेवढ्यात लाईट गेली. आता लाईट गेली तरी माझ्याकडे चार्जिंगचा बल्ब आहे, पण त्याचा पण असा प्रॉब्लेम आहे, की तो थोड्या वेळाने डिम होत जातो आणि तुम्हाला तर मागे मी सांगितलंच आहे, की थोडासा एका डोळ्याला माझ्या प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळे मी एवढं काही व्यवस्थित निरखून बघितलं नाही, की केकला फिनिशिंग कशी गेले किंवा काय. नाहीतर प्रत्येक वेळी जेव्हा मी केकला फिनिशिंग देते तेव्हा मी 10 वेळा वाकून बघते, की केक प्रॉपर व्यवस्थित गोल झाला आहे का किंवा साईडने व्यवस्थित झाला आहे का म्हणून. पण ह्यावेळी मी बघितलंच नाही काळोख असल्या कारणामुळे. कस्टमरने मला जो रेफरन्स पिक्चर पाठवलेला त्याप्रमाणे मी सगळं प्रॉपर केलं होतं केकमध्ये आणि झालं असं, की जेव्हा लाईट आली ना तेव्हा मला सगळ्यात मोठा शॉक बसला. कारण मी जेव्हा केक फ्रीजमधून बाहेर काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की केक थोडासा क्रॉस गेला आहे आणि ही चूक आहे ती मी कस्टमरसमोर मान्य केली. त्यांना मी केकचा फोटो पाठवला, म्हटलं असं असं झालं आहे, तुम्हाला आवडला तर केक न्या. त्यावर ती म्हटली, की एफर्ट्स मॅटर करतात आणि हा केक ती घेऊन गेली.